नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी। नवाब रेबिया प्रकरणी महाराष्ट्रातल्या प्रकरणाशी लागू होत नाही। ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद। आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील। नवाब रेबिया प्रकरणाचा दाखला देऊन आम्ही निर्णय देणार नाही। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट। सत्ता संघर्षावर तथ्य तपासून निर्णय देणार असल्याची टिप्पणी। पक्षाचा आदेश झुगारून गुवाहाटीला जाणं म्हणजे स्वतःहून पक्ष सोडणं होय। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा शिंदे गटावर निशाणा। त्या पक्षादेशाला झुगारून त्या पक्षादेशाच्या विरुद्ध वागणं म्हणजेच तुम्ही पक्षाची प्राथमिक सदस्यता ही स्वतःच्या यानेच तुम्ही सोडून दिलेली आहे, पक्ष सोडून दिलेला आहे, अशा प्रकारचं हे होतं आणि मग तिथे अपात्रता पहिली लागते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी फडणवीस बैठक घेण्याची शक्यता। आज दुपारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे बैठक। थोरात, अशोक चव्हाण बैठकीला उपस्थित राहणार। पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस अजित पवारांना जास्त माहिती। फडणवीसांच्या बोलण्यात सत्यता असेल, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचा गौप्यस्फोट नव्हे तर फेकाफेकी आहे, खासदार संजय राऊतांचा निशाणा। शरद पवारांच्या सहमतीनं पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चाललं असतं। हा काय गौप्यस्फोट वगैरे नाही, अगदी आपल्या शुद्ध मराठी भाषेत बोला जातं। गौप्यस्फोटापेक्षा याला फेकाफेक म्हणताय, ही फेकाफेक आहे। जो गौप्यस्फोट म्हणून जो काय त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितला, लोकांना खरा चेहरा कळला की सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष किती असुसलेला आहे। 2019 मध्ये सरकार बनवण्यासाठी केंद्रातले भाजपचे नेते हे शरद पवारांच्या संपर्कात होते। संजय राऊतांचं वक्तव्य, त्याची माहिती शरद पवारांनी आम्हाला दिली होती असाही केला दावा। मला एक पक्की खात्री आहे, केंद्रातून भाजपाचे प्रमुख लोक हे पवार साहेबांच्या त्या काळात सतत संपर्कात होते की शिवसेनेला सोडून आपण सरकार बनवूया म्हणून, हे मला माहिती आहे। 3.5 वर्षांनंतर फडणवीसांना कोणता साक्षात्कार झाला? गौप्यस्फोटावर नाना पटोलेंचा सवाल। फुसक्या सोडून लोकांना भरकटवलं जात असल्याचाही लगावला टोला। पद्धतीची फुसकी सोडायची, फुसकी शब्द आमच्याकडे आहे, तो फुसकी सोडायची आणि त्याच्यावरच लोकांना फिरवत राहायचं, असं आता चालणार नाही। 3.5 वर्षात त्यावेळेस का नाही बोललात, ज्यावेळेस हे तुमचं पहाटेचं सरकार झालं त्यावेळेस? देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का? भाजपकडूनच विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणी राजस्थानपेक्षा गंभीर, सामनातून भाजपवर आरोप। 6वं ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मांचा दावा। आसाम पर्यटन विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध। उद्योगांप्रमाणे आता मंदिरही वेगळ्या राज्यात नेत आहात का? आसामच्या जाहिरातीवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल। महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद निर्माण करू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन। ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकरचं, ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ह्याचं आदर आपण करणं गरजेचं आहे। तिथे पण असेल ज्योतिर्लिंग, त्याचा पण आदर आम्ही करतो, पण नुसतं महाराष्ट्राला युचायचं सतत आणि महाराष्ट्राला मागे ढकलायचं, हा वाद तर निर्माण करू नका। राज्यांमध्ये वाद निर्माण करणं हे किती योग्य आणि या गलिच्छ राजकारणासाठी। आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर शिंदे काय प्रतिक्रिया देणार? संजय राऊतांचा सवाल। आसामचे मुख्यमंत्री आसामच्या देवांवरही आमच्या देवांवर देखील आता अतिक्रमण करतायत। आसामच्या जाहिरातीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। त्या मुख्यमंत्र्यांवरती आता आमचे मुख्यमंत्री काय बोलतायत ते पाहावं लागेल। हा एक पोरकटपणा चाललेला आहे। गुजरात आक्रमण करतच आहे आमच्या उद्योगांवर, आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देव धर्मावर आक्रमण करू लागलेले आहे। पाहू। गुवाहाटीत आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंच्या आमदारांना मदतीच्या बदल्यात भीमाशंकर तर देऊन आला नाहीत ना? आसामच्या दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा शिंदेंना सवाल। महाराष्ट्रातील श्रद्धास्थानावरही इतर राज्य दावा करू लागलेली आहेत, हे महाराष्ट्राच्या कमकुवतपणाचं लक्षण तर नाही ना? आसामच्या दाव्यावरून आव्हाडांचा सवाल।
उद्योग सोडा, भाजपला महाराष्ट्रातील देवही हिसकावून घ्यायचे आहेत. काँग्रेसच्या सचिन सावंतांकडून ज्योतिर्लिंग मुद्द्यावरून आसाम सरकारचा निषेध. तर तुम्ही तर काँग्रेसवाले तसेही दिशाभूल सम्राट राम कदमांचा पलटवार. महाराष्ट्रातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत केंद्र सरकारनं डिसेंबर 2021 ला पर्यटन विभागानं एक पत्रक प्रसिद्ध केलंय आणि या परिपत्रकामध्ये भीमाशंकरचा उल्लेख महाराष्ट्रात आहे असं देखील दिलंय. कोण झालंय? या काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करायला काय मिळतं? कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा. भाजप मनसे नेत्यांच्या भेटीनंतर पाठिंब्याचा निर्णय. मनसे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार. मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं ट्विट. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 2 सभा. कल्याण आणि उल्हासनगरमध्ये शिंदेंचा जनतेशी संवाद. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून कसब्यात ठाण मांडणार. आज कसब्यात बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपची कोर कमिटीची बैठक. तर बावनकुळेंचे कसब्यात आज 4 मेळावे. कसबा पोटनिवडणुकीची सूत्र बावनकुळे आपल्या हाती घेणार. राहुल कलाटेंना पाठिंबा देण्याबाबत वंचितच्या गोटात हालचाली. सूत्रांची माहिती. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय कळवावा. वंचितच्या नेत्यांच्या सूचना. कलाटेंना पाठिंबा दिल्यास ठाकरे गट वंचितमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या आमदारांचं आज एकदिवसीय शिबिर. अजित पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक होणार. सकाळी 9:30 वाजता विधानभवनात बैठक. रविकांत तुपकरांना जेल होणार की बेल मिळणार यावर आज निकाल. सोयाबीन कपाशीला भाव मिळावा यासाठी आंदोलन केल्यानंतर तुपकरांसह 24 जणांना देण्यात आली होती न्यायालयीन कोठडी. राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाची कोंडी होण्याची शक्यता. अर्थ खात्याचे आतापर्यंतचे प्रशासनाने दिलेल्या खर्चांचं विवरण सादर करण्याचे आदेश. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार लावण्याची शक्यता. उद्या बैठकीचं आयोजन. एसटी कर्मचाऱ्यांची एसटी प्रशासनाला नोटीस. प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. एसटी कर्मचारी प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार. मनसे नेते संदीप देशपांडे आज दीपक केसरकरांची भेट घेणार. परीक्षेच्या वेळेबाबत पालकांच्या शिष्टमंडळासह केसरकरांची भेट घेणार असल्याची माहिती. भिवपुरी रोड ते कर्जत स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री मेगा ब्लॉक. रात्री 1:50 पासून ते पहाटे 4:50 यावेळी देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक. वरळीतील बीडीडी चाळींमधील घरांना दूषित पाणीपुरवठा. पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती. दुरुस्तीचं काम सुरू. आदित्य ठाकरेंकडून कामाचा आढावा. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बच्चू कडू विरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. मंत्रालयातील आंदोलन प्रकरणी आरोप निश्चित होणं अपेक्षित. दरम्यान आज बच्चू कडू गैरहजर राहिल्यास वॉरंट निघण्याची शक्यता. नवी मुंबईची डबल डेकर बस सेवा मे मध्ये सुरू होणार. 11 बस ताफ्यात दाखल होणार. MMOPL अखत्यारीत असलेली घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिका MMRDA लवकरच संपादित करणार. राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती. मुंबई महापालिकेकडून CSMT स्थानकाजवळील हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवर सुरू. पुलाचं 90% काम पूर्ण. मार्च अखेरपर्यंत हिमालय पूल प्रवाशांसाठी खुला होणार. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी केल्या जाणाऱ्या नालेसफाईसाठी यंदा 226 कोटी रुपयांची तरतूद. मोठ्या छोट्या नाल्यांसाठी प्रत्येकी 90 कोटी तर मिठी नदीसाठी 46 कोटींचा खर्च केला जाणार. प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेची 8 महिन्यांपासून कठोर कारवाई. 884 जणांच्या कारवाईतून 4120 किलोचं प्लास्टिक जप्त तर 44,20,000ची दंडवसुली.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारात हापूस आंब्याची यंदा हंगामपूर्व विक्रमी आवक, सलग दुसऱ्या दिवशी 479 पेट्या दाखल. हापूसच्या प्रतवारी दर्जानुसार 4 ते 8 डझनाच्या पेटीची 4,000 ते 8,000 रुपयांना विक्री. पुणे शहरातील काही भागातला पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार. शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लोमीटर बसवण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद. 18 ते 19 फेब्रुवारीला अमित शहांचा पुणे दौरा. महाशिवरात्रीचा मुहूर्त साधत शहा ओंकारेश्वर मंदिरात पूजा करणार. तसंच गिरीश बापट यांचीही भेट घेणार. पुण्याच्या मुळशीमधील शेतकऱ्यांचा गांजा पीक घेण्यासाठी शासनाला अर्ज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तुळापूर आणि वढू बुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास होणार. समाधीस्थळासाठी 397 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. पुण्याच्या भोरमधील घोंगवली जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने पालक संतप्त. शाळेला शिक्षक मिळावे म्हणून पालकांचा शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव. पुण्याच्या नारायणगाव येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे बनले वाढपी. कोल्हेंनी स्वतः भाविकांना महाप्रसादाचं केलं वाटप. जेजुरीच्या खंडेरायाची 20 फेब्रुवारीला सोमवती यात्रा. मल्हारगडावर सोमवतीचा सोहळा पार पडणार. कऱ्हास्नान घालून पुन्हा देवाचं मंदिरात आगमन होणार. गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस आता ऍक्शन मोडवर. पुणे पोलिसांकडून 10,000हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई. 75 जणांवर पुणे पोलिसांकडून मोक्का, तर 43 गुन्हेगारांना केलं तडीपार. देहरादूनमधील तलाठी कार्यालय बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय. देहू रोडमध्ये असलेले किवळे रावेत तलाठी कार्यालय गेल्या 7 ते 8 दिवसांपासून बंद. शेतकऱ्यांची कामं रखडली. नष्कात सिटीलिंकचा प्रवास महागला. महापालिकेची बस सेवा असलेल्या सिटीलिंकची भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून सुरू. आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने केली भाडेवाढ. औरंगाबाद जिल्ह्यात लिंबाचे दर चांगलेच वाढले. गेल्या महिन्यात 20 ते 30 रुपये किलोने विकले जाणारे लिंबू आता 120 रुपयांवर. सोलापुरात अक्कलकोट रोड MIDC गुजरात रबर कारखान्याला भीषण आग. कारखाना पूर्णपणे जळून खाक. आसपासचे 2 ते 3 कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी. अग्निशमन दलाच्या 50हून अधिक गाड्या घटनास्थळी. नंदुरबार सारख्या दुर्गम भागात वर आणि वधू थेट हेलिकॉप्टरमधून लग्न मंडपात दाखल. यावेळी नवदंपत्यांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी. उस्मानाबादेत राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षांवर हल्ला. अज्ञाताकडून मनीषा राखुंडे यांच्यावर चाकू हल्ला. हल्ल्यात मनीषा राखुंडे यांच्या हाताला जखम. नांदेडमध्ये माकडाच्या शेतात हैदोस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वनविभागाकडून माकडांचा बंदोबस्त होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद तालुक्यात चितला देवीच्या यात्रोत्सवाची धूम. श्रीरामपेठ चौकातून निघालेल्या शोभायात्रेनं वेधलं सगळ्यांचं लक्ष. बुलढाण्यात अपघातात ठार झालेल्या 3 मजुरांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत न दिल्यास कंपनीची 4 ते 5 वाहनं उचलून नेणार. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच आमदार संजय गायकवाड यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी अधिकाऱ्याला ठणकावलं. सोलापूरच्या माढ्यातील दारफळ गावात संभाजी चव्हाण या तरुणाची शिवसेनेतील फुटीवर कवितेचा व्हिडिओ तुफान व्हायरल. ते जरासे नडून गेले, आपले होते माझे होते, ते जरासे नडून गेले. कोणी उद्धवा छळून गेले, कोणी उद्धवा छळून गेले, स्वार्थासाठी पळून गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक.